नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण 1 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिलं, ओके, तर आता सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल ही आजची, कारण की महाराष्ट्रात सोयाबीन बियाणांच्या खराब अंकुरणाचा जो प्रश्न आहे तो अधिक गंभीर झालेला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अशी माहिती दिलेली आहे की खराब अंकुरणाबाबत तब्बल 73,337 तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. तसेच प्रभावित क्षेत्राकडे जर आपण बघितलं, ओके, तर या संपूर्ण प्रकरणाचा जो परिणाम आहे तो सुमारे 2.47 लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर झालेला आहे. ओके, आणि जर आपण बघितले तर प्रभावित जिल्हे, ओके, क्षेत्र कोणकोणते झालेत प्रभावित, तर या समस्येचा सर्वाधिक फटका बसलेले जे जिल्हे आहेत ते आहेत अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ. ओके, तसेच आता तपासणी जर आपण कंडिशन बघितली तपासणीची, तर आत्तापर्यंत 20,913 प्रकरणांची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तसेच 7,811 बियाण्यांचे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. ओके, तसेच 85 FIR दाखलसुद्धा करण्यात आलेले आहेत. या प्रकरणामध्ये ब्रूस्टर प्लांट जेनेटिक्स, रवी हायब्रिड, श्री ओसवाल सीड्स आणि यशोदा सीड्स यांच्यासह विविध कंपन्यांविरुद्ध एकूण 85 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. ओके, आता पीक विम्याबाबत एक स्पष्टीकरण आहे. ओके, ते म्हणजेच की आता यामध्ये कृषी मंत्र्यांनी आता स्पष्ट केलेले आहे की यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. ओके, तसेच आता कर्जमुक्ती योजनेवरून थोडासा राजकीय वाद आहे तो वाढलेला आहे. आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आता गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांचा असा दावा आहे की कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळण्याची जी तयारी आहे ती सुरू आहे. आता जर आपण हा पूर्ण आरोप बघितला तर वडेट्टीवार यांनी आणखीन एक आरोप करत गोष्टी सांगितलेल्या आहेत की सरकारने जाहिरातींवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले, मात्र अपेक्षित आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे, असं त्यांनी आरोप केला जाहिरातींवर. ओके, तसेच आता जर दुसरी अपडेट बघितली तर मंडळ यात्रेची घोषणासुद्धा झालेली आहे. यासोबतच 3 ऑगस्टपासून पूर्व विदर्भात मंडळ यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे. तसेच हवामानाबद्दल जर अपडेट द्यायचं झालं तर आता पाहूया थोडंसं आपण राज्यातील पावसाचा अंदाज बघून घेऊया सगळ्या जिल्ह्यांमधील. तर आता रेड अलर्ट बघितलं तर आज नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांना रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये पावसाचा जो जोर आहे तो कमी होण्याची चिन्हे असली तरी सतर्कतेचा इशारा जो आहे तो कायमच आहे. तसाच जर आपण ऑरेंज अलर्टकडे जर आलो तर ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे कोणकोणते आहेत? पालघर, रायगड, ठाण्यात उद्यापासून येल्लो अलर्ट लागू होण्याची शक्यता आहे. आज ऑरेंज अलर्ट आहे. ओके, आता येल्लो अलर्टकडे जर बघितलं आपण कोणकोणते आहेत जिल्हे, तर येल्लो अलर्ट असलेले भाग जे आहेत ते आहेत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, तसेच पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसर. ओके, आणि जर आपण बघितलं तर हवामान विभागाच्या माहितीनुसार आज म्हणजे 1 ऑगस्टच्या संध्याकाळपासून पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होण्याससुद्धा सुरुवात होणार आहे. ओके, तसेच आता मुसळधार पावसामुळे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ठाणे, मुंबई, पुणे आणि कोकणात अद्याप सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. ओके, जर आपण अंदाज घेतला ऑगस्ट महिन्याच्या पावसाचा, ओके, तर आता दिसून येतं की हवामान विभागानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची आता शक्यता आहे. तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. यंदा राज्यात विषम पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि जर आपण खरीप पेरणीची जर कंडिशन बघितली, ओके, तर आता राज्यात खरीप पेरणी 84% पूर्ण झालेली आहे. सर्वाधिक अमरावती विभागात 92% जी पेरणी आहे ती पूर्ण झालेली आहे. ओके, तसेच कापूस पेरणी थोडी घट झालेली आहे. यंदा महाराष्ट्रात कापसाखालील क्षेत्रात घट दिसून आलेली आहे. विशेषतः खानदेशातील अनेक शेतकरी कापसाऐवजी मक्याची लागवड करत आहेत सध्या. आणि प्रमुख पिकांची जर आपण कंडिशन स्थिती जर बघितली तर इथे दिसून येते की सोयाबीन 45.10 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे सोयाबीनची. मात्र बियाणांच्या गुणवत्तेचा वाद जो आहे तो अजूनही तसाच कायम आहे. देशभरात कापसाची पेरणी जर बघितली तर 100 लाख हेक्टरवर झालेली आहे. तर महाराष्ट्रात कापसाचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कापूस पेरणीची अंतिम मुदत आता 25 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ओके, जर आपण थोड्या इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे अपडेटकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल
79.9% अधिक पावसाची नोंद झालेली आहे. मावळ तालुक्यात 1680.3 मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात सुद्धा आलेला आहे. तसेच गडचिरोलीमध्ये जर बघितलं आपण तर मेडीगट्टा बॅरेजचे 85 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत. तसेच उजनी आणि वीर धरणातूनही पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा आणि चंद्रभागा नद्यांची जी पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे. पंढरपूरमध्ये उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. तसेच नदीवरील सर्व घाटांवर आता अंघोळीला नागरिकांना अंघोळ करायला बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच एक महत्त्वाची अजून एक बातमी म्हणजेच की ठाणे आणि पालघरमध्ये PM पोषण योजनेतील अन्नधान्य आणि निधी वितरणातील विलंबाच्या निषेधार्थ विद्यार्थी आणि पालकांनी आता प्लेट मोर्चा काढलेला आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, शेतकरी बांधवांनो, अशीच शेती, हवामान, पीक विमा आणि सरकारी योजनांची अचूक व ताजी माहिती मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.